अरे तुला सांभाळणं म्हणजे ना माझ्या डोक्यावरती भार झालाय. तुला बोललो तुमच्या बापाकडे जाऊन पैसे घेऊन ये म्हणून. तुझ्या बापाशी बोलून घे. मी नाही करणार. मेले तरी चालेल आता, पण मी ही जमीन कोणाला जाऊन देणार नाही. मी ह्या गावाला शाप देते, ह्या विहिरीचं पाणी कोणी पिऊ शकणार नाही. उषा तू जिवंत आहे. तुझ्यासाठी त्या लोकांसाठी. वैभव तुला आधीच म्हटलं तुम्ही, विहीर आपण नव्हती करायला पाहिजे. तूच तिच्या नवऱ्याजवळ गेला होता, तूच केली